औरंगजेब कबरीच्या वादाचा फटका देवगिरी किल्ल्याच्या पर्यटनालाही बसलेला आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यातला ऐतिहासिक असा देवगिरीचा किल्ला आपल्या समोर आहे। जो किल्ला पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने रोज पर्यटक या ठिकाणी येत असतात। मात्र याही किल्ल्यावरती आज फक्त बोटावर मोजण्या इतकेच पर्यटक आलेले आहेत। औरंगजेब कबरीचा जो वाद सुरू झालेला आहे त्या वादामुळे पर्यटकांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बायपास करायला सुरुवात केलेली आहे आणि या किल्ला पाहण्यासाठी सुद्धा कुठलेच पर्यटक आले नाहीत। आपण हा रस्ता बघू शकता की जो रस्ता गर्दीने आणि वाहनांच्या गर्दीने सुद्धा फुलून गेलेला असतो। मात्र आज या ठिकाणी एकही वाहन थांबलेलं आपल्याला दिसत नाही। कुठले पर्यटक येताना किंवा किल्ला पाहण्यासाठी जात असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत। इतका मोठा परिणाम जो आहे तो या किल्ल्याच्या परिसरामध्ये सुद्धा बसल्यास आपल्याला पाहायला मिळतं। हे समोर हॉटेल्स आहेत, जे हॉटेल सुद्धा गर्दीने तुडुंब भरलेली असतात। मात्र हे हॉटेलमध्ये सुद्धा शुकशुकाट आहे। यामध्ये व्यवसाय करणारे जे कोणी व्यावसायिक आहेत ते सुद्धा ही बस जी आलेली आहे या बसमधून सुद्धा पर्यटक उतरतात। मात्र आपण बघू शकता की एकही व्यक्ती या ठिकाणी उतरताना आपल्याला पाहायला मिळत नाही। अशा स्वरूपाचा फटका जो आहे तो या पर्यटनाला बसलेला आहे। समोर पुन्हा एकदा बघू शकता की देवगिरी किल्ला आहे आणि देवगिरी किल्ल्यामध्ये जाणारा हा रस्ता आहे, ज्या ठिकाणी जाऊन लोक तिकीट खरेदी करतात आणि किल्ला पाहण्यासाठी जातात। मात्र त्या ठिकाणी सुद्धा लोक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे काही व्यावसायिक आपल्या सोबत आहेत। कुठला व्यवसाय करतो? हे आईस गोल्डचा आहे। हां, किती गेले, किती विकल्यात आज काय एवढं खास ते नाही आहे। किती? 2, 4, 10, 20? 10, 5, 10, 15, 20 पदार्थ। आधी किती विकायचे? आधी 100, 200 पब्लिकवर। आता काय पब्लिक पूर्ण टप झालेली आहे ना। काय कारण आहे पब्लिक काही नाही? काय म्हणजे तर हे राजनीती म्हणजे तर हे ते करू लागले। घरी करा तुमची राजनीती, आम्हाला कायला। आता ते त्यांची राजनीती करू लागले पण आमचं ते होऊ लागलं ना। तुझा व्यवसाय बंद? मग काय तू फोटो काढून विकतोस का? हां, फोटो काढून विकतो। रोज किती काढतोस फोटो? 500 निकाल रोज। आणि पूर्वी कितने निकलते थे फोटो? 30-40 निकालते। अभी नहीं निकलते? नहीं, अभी नहीं निकालते। पब्लिक नहीं अभी। तर हे सगळे अशी परिस्थिती आहे या किल्ल्याच्या परिसरातली। हे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी पण आपण या ठिकाणी बोलणार आहोत। त्याच्या काय आहे, काय करता तुम्ही? खरे खरमुरे वगैरे कितने बेचे आज? आज क्या सर 200 रुपया है, 220 रुपया है आज। पहले कितने आते थे? पहले आते थे 1000, 800, 500, 400 आते थे। अभी नहीं आ रहे? नहीं, अभी 2-3 दिन से कुछ भी नहीं है। क्यों, क्या हो रहा है? ये वातावरण कैसे चल रहा नहीं है, इसके वजह से। अच्छा, ये वातावरण चल रहा है उसकी वजह से पब्लिक कहाँ आ रही है अभी। तुम्ही काय विकता? किती आणले होते आज? हे एवढेच आणले, जेवढे आहे तेवढेच आहे। 2-4 तरी विकले? एक बी नाही, एवढं पण नाही? हे विचारा यांना, एक बी विकलं नाही। आणि आधी किती विकायचे? 100-200 पाकिट विकायचे। अच्छा, बरं। मग हे कबरीचा परिणाम आहे का? हा, हे पब्लिक येऊन नाही राहिले ना। तर अशा पद्धतीनं हे व्यावसायिक सांगतात। यामध्ये सत्य असू शकतं, सत्य नसू शकतं। मात्र कबरीच्या वादाचा फटका बसलेला पाहायला मिळतोय। आपण बघू शकता की देवगिरी किल्ल्यावरती पूर्णतः शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळतोय। एक पर्यटक आहेत। काका 1 मिनिट, काय चाललंय? काय नाही, कुठून आले? मालेगाववरून। ताई तुम्ही? मालेगाव बघायला, किल्ला बघायला? हो, लोक इना गेलेत भिवून, तुम्ही डेअरिंग केली? गेलो आम्ही। तुम्हाला विचार आलता का इकडे येण्याच्या आधी की बाबा इकडे वाद? मी सहल घेऊन आलेली मुलांची, मुख्याध्यापक आहे मी, विद्यार्थ्यांना घेऊन आलेली बऱ्याच वेळा। पण आता ह्या वेळेला तुम्ही आलात त्यावेळेला इकडे येताना असं मनात काही की धकधुक होती का की इकडे? बात नाही, 4-5 वेळा गेलेलो मुलांची सहल। आधी आला ती वेगळं, आता वाद सुरू आहे ना औरंगजेब कबर वगैरे? नाही, काय आपल्या मनात नाही, सरम बाय अच्छा, कधीच दंगल नाही मालेगावला, नाही का काही नाही, कधीच नाही मनात भीती नाही, काही नाही, काय बरोबर काही नाही। तर अशा पद्धतीनं आपण बघू शकता की या ठिकाणी जर बघितलं तर देवगिरी किल्ल्यावरती असा शुकशुकाट कधीच पडलेला नव्हता। तो यावेळेला हा शुकशुकाट पाहायला मिळतोय। कबरीच्या वादाचा म्हणा किंवा तापलेल्या वातावरणाचा म्हणा किल्ल्यावरती परिणाम झालेला आहे। पर्यटकांनी देवगिरीच्या किल्ल्याकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।